जरासुद्धा साखर गुळाचा वापर न करता नैसर्गिक गोडव्याने आपण आज सुकामेव्याचे लाडू तयार केलेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 50 ग्रॅम इथे मी तूप घेतलेलं आहे, त्यापैकी अर्धा चमचा तूप आपण ह्या पॅनमध्ये घातलेलं आहे। 100 ग्रॅम मी इथे बदाम घेतलेले आहेत, त्याला थोडंसं परतून घेऊया। यानंतर 100 ग्रॅम आपण काजू घेतलेले आहेत, 100 ग्रॅम आपण खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। ह्यातलं चांगलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे। 50 ग्रॅम आपण अक्रोड घेतलेले आहेत आणि हे सगळं एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण तुपामध्ये तळून घेतलेलं आहे। अर्धा चमचा तूप पुन्हा घातलेला आहे। यामध्ये 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 20 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया, 20 ग्रॅम मगजबी आणि 20 ग्रॅम आपण पिस्ता घेतलेले आहेत आणि हे सर्व कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। यानंतर 50 ग्रॅम तीळ आणि 20 ग्रॅम खसखस घेतलेले आहे, ते आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा आपण एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। अर्धा चमचा पुन्हा मी तूप घातलेला आहे। यामध्ये 50 ग्रॅम अंजीर, 50 ग्रॅम काळे मनुके, 50 ग्रॅम सफेद मनुके आणि हे सुद्धा आपण तुपावर व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। ह्याला एका वेगळ्या डिशमध्ये आपण ठेवलेलं आहे। आता 1 चमचा तूप घातलेला आहे। यामध्येच आपण 400 ग्रॅम खजूर घेतलेला आहे, त्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि हे देखील तुपावर चांगलं परतून घेतलेलं आहे। खजूर आणि मनुका वगैरे एकाच प्लेटमध्ये आपण ठेवलेला आहे। ड्रायफ्रूट्स आपण थंड करून घेतले। आता मिक्सरला आपण ह्याला जाडसर वाटून घेणार आहोत। तर बघा, मिक्सर चालू बंद करत मी इथे जाडसर कूट तयार करून घेतलेला आहे। हा संपूर्ण कूट आपण बाजूला ठेवून देऊया। अंजीर, मनुका आणि खजूर आपण वेगळ्या प्लेटमध्ये ठेवलं होतं, ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। ह्याचा एक चांगला लगदा तयार करून घेतलेला आहे बघा। ह्या नॅचरल गोडव्यामध्येच आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये ही पावडर जी आहे ती आपण थोडी थोडी करून घालूया आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। चांगल्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर आपण ह्याचे लाडू वळवून घेणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। इथे आपल्याला गुळाचा किंवा साखरेचा पाक करण्याची वगैरे काहीही गरज नाही आहे। अगदी नॅचरल गोडव्यामध्येच आपण हे लाडू तयार करणार आहोत। इथे मी 1 ते 2 चमचे साजूक तूप पुन्हा वरून घातलेला आहे आणि आता ह्याचे आपण लाडू वळवून पाहूया। अगदी झटपट मस्त असे लाडू छान तयार होतात। पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते, तेव्हा हा एक लाडू तुम्ही रोज खा आणि मस्त तंदुरुस्त व्हा। अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू तयार करून घेणार आहे। अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू वळवू शकतात, इतके सोपे हे लाडू आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।